छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय म्हणजे सिव्हिल हॉस्पिटल येथील बी ब्लॉकमधील रेडिओलॉजी विभागात रविवारी संध्याकाळी सुमारे 7च्या सुमारास भीषण आग लागली। यात सोनोग्राफी मशीन जवळील साहित्य, फर्निचर आणि उपकरणे काही क्षणात जळून खाक झाली। आगीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर धुराचे लोट पसरले होते। आगीचा भडका पाहताच महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवान नागेश कदम, विश्वनाथ माळी आणि वीरेंद्र सिंग चौधरी यांनी तत्काळ धाव घेत डॉक्टर, नर्सेस तसेच 3 ते 4 रुग्णांना सुरक्षितरित्या बाहेर काढले। जवानांच्या या त्वरित कृतीमुळे कोणतीही जीवितहानी टळली। घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे 2 बंब काही मिनिटात घटनास्थळी दाखल झाले। फायर एक्सटिंग्विशरच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं। आग विझल्यानंतर देखील जवळपास पाऊण तास परिसरात धुराचे लोट जाणवत होते। या घटनेत सोनोग्राफी विभागातील फर्निचर, एअर कंडिशनर, संगणक आणि सोनोग्राफी मशीनचे काही भाग जळून नुकसानग्रस्त झाले आहेत। प्राथमिक तपासणीत ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे सूत्रांनी सांगितलं। नमस्कार, डॉक्टर तोडकर, वैद्यकीय अधीक्षक, छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय। आज संध्याकाळी 6:30 वाजता आपल्या बी ब्लॉकमध्ये रेडिओलॉजी डिपार्टमेंट येथे धूर येत होता। ते सिस्टरनी मला कॉल केला आणि मग ते आत बघितल्यानंतर तिथं आग लागायचं लक्षात आलं इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किटमुळं। आम्ही लगेच महापालिकेचे हे धुरासरांना फोन केला आणि त्यांनी 5 मिनिटात आत लगेच इलेक्ट्रिक बंब पाठवले जाऊन आणि आग आटोक्यात आणली। आणि आज सध्या विजुरी आहे, कोणतीही तिथे जीवितहानी झालेली नाही आहे। त्या रेडिओलॉजी डिपार्टमेंटला एक कम्प्युटर जळालेला आहे, तिथं टेबल जळालेलं आहे, रिपोर्टिंग टेबल एक्सरेचं, आणि वर सिलिंगवर आग लागून जळालेलं आहे। जीवितहानी कुठलीही झालेली नाही, आग सध्या आटोक्यात आलेली। नेमकं आग कसं काय लागली सर? काय इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किटमध्ये झालेली आहे। अरे यापुढे काय उपाययोजना करणार आग वगैरे लागून? आता आम्ही सध्या ते सेट सगळं इलेक्ट्रिक युनिट सगळं बंद केलं आहे रेडिओलॉजीचं। उद्या आम्ही त्याचं इलेक्ट्रिक ऑडिट करूनच चालू करणार।